तुम्ही टीव्हीवर पहा, सकाळी ओबीसी, दोपहरी मराठा, संध्याकाळी दलित, बाद में मुसलमान, हो गया खत्म। किसान की बात करने वाला मिलता है नहीं, और की तो टीवी वाले बताते भी नहीं है। मारना पड़ता कलेक्टर को, तब एक हेडलाइन आ जाती है। दूसरा क्या है, अरे 11% आयकर कमी झाला, साल्याला एक बातमी नाही रे, एक बातमी नाही मीडियामध्ये। आणि हे आम्ही पाहतो ना, हे कॅमेरेवाले, तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका, तुमचा बाप अर्धा अधिक आम्ही पाहतो तिकडे अदानी अंबानी बसलेले, अर्धे चॅनल तर साले ना त्यानंच खरेदी करून टाकले भाऊसूडचे ना। काय दाखवायचं तुम्हाला काय नाही दाखवायचं पहिलेच ठरलाय। कितनी बात किसान की दिखाना है और कितनी जात और धर्म की दिखाना है पहिले तय। तुम्ही किती काय मरा इकडे, पण तुम्हाला सांगन कोण रे? शरद जोशीचं ऐकलं नाही, मला काय अटणार आहे फाटक्या माणसाचं? इथून गेले का झाले, बायको म्हणतच आहे, नाही तर नेता म्हणतच आहे। एक ते यवतमाळचं गेरपट भेटलं, म्हणजे 28 ला येतो, 28 ऑक्टोबरला आपण मुंबई नागपूरला बुट्टेभोरीला जायचंय, ताकदीनं जायचंय बिलकुल, आणि 4-5 दिवसाच्या हिशोबानं जायचंय। सांगतो महाकसम, मर जाएंगे लेकिन हटने वाले नहीं हम। देवेंद्र जी, तू तेरी कितनी भी ताकत लगा दे, हम वैसे वापस नहीं आएंगे। या आम्ही लक्षात घ्या, ह्या सगळ्याच्यासाठी तुम्ही तयारी दाखवा। अरे 200 दिवस आम्ही शेतीत काम करतोय, 15 दिवसात भावासाठी काम करा, भावासाठी वेळ काढा। 360 दिवसापैकी 200 दिवस माझा शेतकरी, माझी माय, सगळेजण शेतीत काम करतं। 15 दिवस जर भावासाठी केले ना भाऊ, आमच्या समोरच्या 20 पिढीला पुरणार आहे। 20 पिढीला माझ्या शेतकऱ्याच्या घरी गाडी असली पाहिजे, उसका भी बंगला होना चाहिए, उसका भी बेटा MBBS डॉक्टर होना चाहिए, वो भी ताकत से घूमना चाहिए। पण तुम्हाला अक्कल संतर ना, ते गेली झेंड्यात खाली तर काय मरता काय? ते केरपट म्हणे यवतमाळचं, बच्चू आलो असतं म्हणे मी मोर्चात, पण माली मामी बीजेपीची आहे म्हणे, घे ना टोले, मरतिया मायचं मार हिच्या आयला याच्यात आलं मामीवरच आले। हे मेले 6.5 लाख किसान, काही लेणं देणं नाही, रोज 10-15 मरतय, काही लेणं देणं नाही। काल मोदीजीचा वाढदिवस होता, 13 शेतकऱ्यांना आत्महत्या केली, हेच मोदीजी नारा देत होते, कांग्रेस का नारा अब ऐसा रहा है, मर किसान और मर जवान। और तेरे सत्ता के अंदर क्या हो रहा है मोदी जी? अभी क्या किसान जी रहा है? ह्या सगळ्या गोष्टी मी काही माझ्या निवडणुकीसाठी नाही, ते आजी बोलत होती बिचारी, ती काय नाव हिचं काय, सुमनबाई, हे 550 शुगर गेली होती, हटायलाच तयार नव्हती, जबरदस्तीनं हातपाय बांधले तिचे आणि तिला इंजेक्शन चढवलं, नाही तर मेलं होतच। मी राहिलो होतं, हेच गेली असती पहिले, हटायलाच तयार नाही। दिव्यांग आहे, तिच्याकडे शेती नहीं है, उसके पास 1 एकड़ भी खेत नहीं है, तो भी लढती है। हे भाऊ लढाई अर्थवेदाची आहे। ज्याप्रमाणे दिव्यांगाचा पगार 600 रुपये होता, 1000 केला, 1000चा 1500 केला, बच्चू कडू थांबला नाही, 82 शासन निर्णय काढले, 182, 200 गुन्हे दाखल करून घेतले, 150 गुन्हे शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले। पैशाची लढाई आहे। आता माझ्या दिव्यांगाला 2500 रुपये पगार सुरू झाला, हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे। आणि तुमची मानसिकता झाली ना रे, लढायचं का नाही लढायचं? काय आवाज येऊन आलं, काय प्रेम आहे काय कोणतं? अबे जोऱ्यानं येऊ दे ना। महिला काय लाडक्या बहिणीचं तुम्ही हे काय हवनी म्हणून राहिल्या? अरे 1500 कुठं जात नाही, कुठं जाणार नाही। भावाचे 21,000 लुटून दिले बे तुम्हाला 1500, तर इकडे भावाचे पैसे लुटले आणि तुमच्या हाती देऊन दिले। म्हणजे आता तर असा भीती वाटतं का आपण भावानो निघाव बाहेर आणि हे ना म्हणा जाण तर स्वयंपाक करत नाही, मरती या मायची कटकट। तुम्ही ठरवलं पाहिजे या भाऊबीजला एका जेथपर्यंत कर्जमाफी जर झाली नाही आणि हमी भाव जर दिला नाही तर 1 महिन्याचे भाऊबीजचे पैसे देवा भोले वापस केल्याशिवाय राहणार नाही माझ्या भावासाठी। आहे तयार? अरे तयार आहे का? बिलकुल भाऊबीजले सगळ्या महिला आघाडीला सगळे वाटून द्या, देवा भोले अधिक वाटून देतो म्हणा जिल्हा परिषदले राहिलेले पैसे। आम्ही हे तयारी केली पाहिजे। 28 तारीख
3-4 दिवसाच्या मुक्कामीनं तिथं घुसाचं आहे. थांबा काय झालं रे? काय झालं? काही फोन घेऊन आला काय तुम्हाला? सांगा, माझ्याजवळ देऊन द्या, मी बोलतोय. थांबा ना, आता राकेशजी तिकीट यूपी वरून आले, त्यांचे वडील पण लढत होते, बरोबर आहे ना राकेश भैयाजी? महेंद्र सिंग तिकीट तुम्ही. अरे शेतकरी म्हणजे या धर्तीवरचा देव आहे रे, आणि ह्या आमच्या सगळ्या दुर्गा आहे, आणि त्या दुर्गा आणि देवालाही दुखी न ठेवण्याची शपथ ह्या मंडळीनं घेतली आहे. लक्षात घ्या, एवढं सोपं काम थोडं आहे. एका दाण्याचे 100 दाणे करणारही आम्ही अजूनही घाट्यात का? आम्ही मरतो का? थोडं चिंतन